अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवर नवा आरोप केलाय। हाकेंनी ड्रायव्हरचा 2 वर्षाचा पगार थकवल्याचा दावा मिटकरींनी केलाय। मिटकरींनी लक्ष्मण हाकेंचा ड्रायव्हर सचिन पणगरचा मेसेज ट्विट करत आरोप केलेला आहे। स्क्रीनशॉट तुम्ही ट्वीट केल्या त्या स्क्रीनशॉटमध्ये हाकेंच्या ड्रायव्हरची संपूर्ण परिस्थिती जी आहे ती तुम्ही व्यक्त केलेली आहे। काय नक्की त्या व्यक्तीने तुमच्याशी संपर्क साधलाय का? काय त्यांनी त्या ट्विटद्वारे तुम्ही मुद्दा मांडला? ओबीसीचा नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब होते। हा ओबीसीच्या टाळूवरचं लोणी खाणारा दलाल हा हाक्या। मी तुम्हाला सुरुवातीला आज असे अनेक लोकांनी मला व्हॉट्सअपवर काही पाठवलंय की यांनी कोणाचे पैसे फसवले, यांनी कुठे कुठे तोडपाण्या केल्या। हा याचं उत्तरच देत नाही। तुम्ही बघा तो काय करतो, मला शिव्या काय देतो। काल तर तो जालन्याला होता, प्रेस समोर बोलत होता आणि त्याच्या सोबत जी लोक होती त्यातल्या एकाने मला फोन केला आणि सांगितलं की तुमच्यावर बोलल्यानंतर म्हणजे खालच्या पातळीवर बोलल्यानंतर हा स्वतः रूम मध्ये गेला, चेहऱ्याला पाणी मारलं, त्याची जी नकली केस काढून टाकली आणि डोक्यावरचा घाम पुसला। तो असा चिवचिव असा तो काय म्हणतात डिस्टर्ब झालाय। त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात शेण भरलेलं आहे। त्याचे बरेच कारनामे समोर येत आहेत। त्यांनी ज्या लोकांना लुटला, तो जो ड्रायव्हर होता ना त्याने मला संपर्क केला, त्याच्या पत्नीचा पगार त्यांनी थांबवलाय। इतकंच नाही, पुण्यामध्ये ज्या ठिकाणी तो राहत होता त्याच्या मित्रांनी पण त्याच्यावर आरोप केले। त्याच्या बहिणीला सुद्धा, आईला सुद्धा तो धमक्या द्यायला लागलाय। म्हणजे ज्यांनी त्याच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेतली तो त्याला धमक्या देतोय। त्या हाक्याला सांगतो, हाक्या इथे भारतीय संविधानाचं राज्य आहे, तू जास्त मचमच करू नको, तुझं तोंड जास्त थोबाड तू उघडू नको। तुम्ही कोणाला सोबत भ्रष्टाचार करून काय तोडपाण्या केल्या त्याच्याकडे आमचं फक्त तेवढा स्पेसिफिक प्रश्न आहे। राहिला प्रश्न व्हीजेएनटी साठी काय तरतूद केली, धनगर समाजासाठी काय तरतूद केली, ओबीसी साठी काय तरतूद केली। आता इथे सह्याद्रीला कॅबिनेट बैठक आहे, त्याच्या अगोदर सगळं मी आढावा घेतलाय आणि काय प्रोसेस सुरू आहे हे ओबीसी म्हणून मी समजून घेतलेली आहे। तू ओबीसीचा नेता कधी झाला या प्रश्नाचं उत्तर दे आणि जिथे तू आर्थिक गैरव्यवहार केलेत ज्या मतदारसंघात त्या प्रश्नाची उत्तर दे। फक्त ओबीसीच्या टाळूवरचं तू जे लोणी खाताय ना तेवढेच तो जो मला संपर्क साधलाय संबंधित व्यक्तीने तेवढा मी सांगितलं की हाके आता उत्तर दे ना, आता तुझं थोबाड का शिवलंय तर बोललं पाहिजे तो। आता हाकेंच्या विरोधातली लढाई तुम्ही लढणार का? त्या व्यक्तीला तुम्ही न्याय मिळवून देणार का? ज्यांनी संपर्क साधलाय त्यांना मी स्पष्ट म्हटलं की आता याचे सगळे पुरावे द्या। जर तो पगार तुम्हाला त्यांनी पगारावर ठेवलं होतं, ड्रायव्हर होते तुम्ही, तुमच्या पत्नी, ते स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत सांगणार आहेत। तुझं 10 रुपयाची नोटीस मला म्हणतो ना, तुला तेवढी पाठवावी की नाही ही तुझी अवकात नाही। त्याच्यामुळे रीतसर प्रश्नाची उत्तरं दे। त्याचे जे